आज हेल्दी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट डेअरीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माननीय मनसूर चाचा, याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिंदे साहेब, याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सरदार पाटील साहेब, या बरोबर पंचायत समितीचे माजी सदस्य माननीय जालिंदर मामा या ठिकाणी उपस्थित, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे कामण्णा पाटील साहेब, आनंदा पाटील साहेब, कटरे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सहकारी अमोल कराडे, दरीकुणूर गावचे माजी उपसरपंच या ठिकाणी चरमगोंडा पाटील साहेब, त्याचबरोबर उपस्थित असणारे सगळेच या दरीबडचीच्या आजूबाजूच्या पंचकृषीतील असणारे सगळे सहकारी, शेंडगे बापूंच्या वरती प्रेम करणारी सगळी मंडळी आणि ज्यांच्या शुभ हस्ते आपण आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करणार आहोत, असे हे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर दरीबडची सारख्या एका ग्रामीण भागामध्ये शेंडगे बापूंच्या माध्यमातून हेल्दी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट डेअरीचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे. मगाशीच या ठिकाणी चाचांनी त्यांच्या मनोगतातनं सांगितलं, याच्या अगोदर सरदार पाटील साहेबांनी त्यांच्या भाषणातनं सांगितलं की जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून चाचांनी इकडच्या खालच्या पूर्व भागामध्ये बऱ्याच ठिकाणच्या अनेक नवउद्योजकांना उद्योगासाठी नवी संधी मिळावी आणि एक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊन इथल्या तरुणांना, बेरोजगारांना रोजगार आणि उद्योग उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर मगाचपासून वेगवेगळ्या विषयांची चर्चा इथं अनेक वक्त्यांनी त्यांच्या मनोगतात केली. जत हा निसर्गानं कायमस्वरूपी दुष्काळी ठेवलेला तालुका, पर्यायानं आपली गावं ही दुष्काळी भागातली गावं आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश मिळवतच असतात, पण तिथली स्पर्धा फार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि अशा प्रकारचं चित्र असताना स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करून एक चांगला संदेश या ठिकाणी शेंडगे बापूंनी या निमित्तानं दिलाय. मगाशी जशी चर्चा झाली त्या पद्धतीनं इथं उपस्थित वेगवेगळ्या पक्षांची सगळेच नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष करून या दरीबडची जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करण्यासाठी ही सगळी मंडळी पुढे सरसावलेली आहेत. पण निवडणुका तोंडावरती असताना निवडणुकांच्या पुरती ही चर्चा न ठेवता आता आपण दरीबडची भागातली सगळी मंडळी आहोत, आपण या दरीबडची भागासाठी काय करणार आहोत आणि काय भूमिका घेऊन पुढे जाणार आहोत. खरं तर शेंडगे बापूंनी सगळ्यांना इथं बोलवलं आणि सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना इथं बोलवलं. हा उद्योग उभा करत असताना त्यांचा हेतू देखील या सगळ्यांना बोलवण्याच्या पाठीमागचा हाच आहे की सगळ्यांनी इथल्या भागातल्या लोकांनी इथल्या या व्यवसायासाठी, तरुणांच्यासाठी काम करावं. राजकारणावरती फारसं न बोलता मी शेंडगे बापूंना त्यांच्या या व्यवसायासाठी मनापासून शुभेच्छा देतो. आज दरीबडचीतून सुरू झालेला हेल्दी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स डेअरी हा जो उत्पादन शेंडगे साहेबांनी सुरू केलंय, दूध, दही, तूप, पनीर, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, लस्सी, पेढा, कुल्फी आणि खवा हे सगळंच उत्पादन आज दरीबडची गावातून होत आहे. माझी खरोखर मनापासून अशी अपेक्षा आहे, जे हेल्दी मिल्क दरीबडचीतून सुरुवात होत आहे हे उद्याच्या काळामध्ये फक्त सांगली पुरतच नाही तर महाराष्ट्रात येथील उत्पादनं जावीत, नावारूपाला यावं. ज्या पद्धतीनं गोकुळ असेल, कृष्णा असेल, वारणा असेल, या लोकांनी छोट्याच याच्यातून मोठी भरारी जशी घेतली तशाच पद्धतीचं शेंडगे बापूंचं हे हेल्दी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या काळामध्ये या आजूबाजूच्या परिसरामध्ये जाईल अशी सदिच्छा या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि भाषणात सुरुवातीला घेत असताना काही जणांची नावं राहिली असतील तर तुमचाच एक सहकारी आहे, त्याबद्दल मी सगळ्यांची दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत.